नमस्कार मित्रांनो, नशिबाने बांधलेलं नातं या आपल्या मालिकेच्या दुसऱ्या भागात तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मागच्या भागात आपण पाहिलं की अन्वीने आपल्या आईला वाचवण्यासाठी मनाविरुद्ध आर्यनशी लग्न केलं. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला एक धमकीचा मेसेज आला आणि आर्यनच्या आजीने असं रहस्य सांगितलं की अन्वी ही फक्त आर्यनची पत्नी बनण्यासाठी या घरात आलेली नाही, तर ती एका जुन्या रहस्याची चावी आहे. आता पुढे काय होणार आहे हे पाहण्यासाठी कथा सुरू होते. दुसऱ्या दिवशीच्या सकाळपासून सूर्याची किरण देशमुखांच्या मोठ्या घरात पसरली होती. पण अन्वीच्या मनात मात्र मागच्या रात्रीचे प्रश्न अजूनही तसेच होते. ती शांतपणे देवासमोर उभी राहून हात जोडत होती आणि मनात म्हणत होती, देवा मला काही नको, फक्त माझ्या आईला सुरक्षित ठेव. तेवढ्यात मागून आर्यनचा आवाज आला. काल रात्री तू कुणाशी बोलत होतीस? अन्वी दचकली. तिने मागे वळून पाहिलं तर आर्यन तिच्याकडे संशयाने पाहत उभा होता. अन्वीने नजर खाली केली आणि म्हणाली, आईशी बोलत होते. आर्यनने लगेच विचारलं, आणि तुझ्या आईने तुला असं काय सांगितलं की तू रात्री घराबाहेर पडलीस? अन्वी काहीच बोलली नाही. आर्यन तिच्या जवळ आला आणि म्हणाला, अन्वी, मी तुझ्यावर आरोप करत नाहीये, पण माझ्या आयुष्यात माझ्यापासून खूप काही लपवलं गेले आणि आता माझ्या लग्नानंतर पुन्हा तेच होते असं मला वाटते. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती सत्य सांगू शकत नव्हती, कारण तिला आलेली धमकी अजूनही तिच्या मनात घुमत होती. तेवढ्यात घरातील नौकर धावत आला आणि म्हणाला, साहेब, आजीच्या जुन्या खोलीत काहीतरी सापडलंय. आर्यन लगेच तिकडे गेला. अन्वीही त्याच्या मागे गेली. खोलीत एक जुनी पेटी उघडली होती आणि तिच्यामध्ये काही जुने फोटो, कागदपत्र आणि एक काळपट झालेला फोटो होता. आर्यनने तो फोटो हातात घेतला आणि त्याच्या चेहऱ्यावर अचानक धक्का उमटला, कारण त्या फोटोमध्ये त्याचे वडील, आजी आणि अन्वीची आई एकत्र उभे होते. आर्यनने आजीकडे पाहून विचारलं, आजी, माझ्या आई वडिलांसोबत अन्वीची आई या फोटोमध्ये काय करते? आजी काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यात भीती होती. आर्यनने पुन्हा विचारलं, मला उत्तर हवंय. आजीने थरथरत्या आवाजात म्हटलं, काही गोष्टी विसरून गेलं तर आयुष्य सुखाने जगता येतं. आर्यन संतापून म्हणाला, पण माझं आयुष्य आधीच कोणीतरी ठरवलंय. माझं लग्नही माझ्या परवानगीशिवाय झालं. आता तरी मला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. अन्वीने मध्ये पडत म्हणाली, आर्यन, कृपया. आर्यन तिच्याकडे वळला आणि म्हणाला, तूही मला थांबवतेस म्हणजे तुला हे सगळं माहित आहे. अन्वीच्या ओठावर शब्द आले, पण ती शांत राहिली. अचानक आजीच्या हातातून एक कागद खाली पडला. आर्यनने तो उचलला आणि वाचताच त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. त्या कागदावर अनेक वर्षापूर्वीच्या एका अपघाताची नोंद होती आणि त्या अपघातात एका तरुण मुलीचा मृत्यू झाल्याचं लिहिलं होतं. आर्यनने विचारलं, ही मुलगी कोण? आजीने उत्तर दिलं नाही, पण अन्वीने त्या कागदावरचा फोटो पाहताच तिच्या डोळ्यात अश्रू आले, कारण तो चेहरा तिला ओळखीचा होता. आर्यनने तिच्याकडे पाहून विचारलं, तुला माहिती आहे ना? अन्वीने मान खाली घातली आणि हळू आवाजात म्हणाली, हो, पण मला हे सांगण्याची परवानगी नाही. आर्यनने संतापून विचारलं, कोणाची परवानगी? अन्वीच्या डोळ्यात भीती भरली. ती काही बोलणार इतक्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर अनोळखी नंबर होता. तिने फोन उचलला आणि समोरून आवाज आला, जितकं विचारलं जाते तितकंच उत्तर दे, नाहीतर तुझ्या आईला वाचवणं कठीण होईल. अन्वीच्या हातातून फोन सुटता सुटता राहिला. आर्यनने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि लगेच फोन तिच्या हातातून घेतला, पण कॉल कट झाला होता. आर्यनने ठाम आवाजात विचारलं, तुला धमकी कोण देतंय? अन्वीने काहीच उत्तर दिलं नाही. तेव्हा आर्यन म्हणाला, तुझ्या आईला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही, म्हणून मला सगळं सांग. अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती म्हणाली, माझं तुमच्याशी लग्न माझ्या इच्छेने झालेलं नाही आर्यन, मला हे लग्न करावंच लागलं. आर्यन काही क्षण शांत राहिला, मग हळू आवाजात विचारलं, म्हणजे? अन्वी म्हणाली, माझ्या आईचा जीव धोक्यात होता. तिच्यावरचं कर्ज, तिचा आजार आणि काही लोकांनी दिलेल्या धमक्या, या सगळ्यांमुळे मला तुमच्याशी लग्न करावं लागलं. आर्यनला धक्का बसला, पण त्याने पुढचा प्रश्न विचारला, पण माझ्याशीच का? अन्वीने उत्तर देण्याआधी आजीचा आवाज आला, कारण तुझ्या आणि अन्वीच्या कुटुंबामध्ये जुनं नातं आहे. आर्यनने आजीकडे पाहिलं. कसलं नातं? आजी म्हणाली, अनेक वर्षापूर्वी तुझ्या वडिलांनी एक निर्णय घेतला होता.
त्या निर्णयामुळे एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि त्या चुकीची किंमत आज अन्वीच्या कुटुंबाला मोजावी लागते. आर्यनला विश्वास बसत नव्हता. म्हणजे माझ्या वडिलांमुळे? आजीने डोळे मिटले आणि म्हणाली, हो. तेवढ्यात घराच्या मुख्य दरवाजावर जोरात आवाज झाला. सगळे तिकडे वळले. एक अनोळखी व्यक्ती घरात आली आणि सरळ आर्यन समोर एक लिफाफा ठेवून म्हणाली, हे तुमच्या वडिलांनी अनेक वर्षापूर्वी लिहिलं होतं, पण योग्य वेळ येईपर्यंत तुम्हाला देऊ नये अशी त्यांची इच्छा होती. आर्यनने लिफाफा उघडला. आत एक पत्र होतं. पत्राच्या पहिल्याच ओळीत लिहिलं होतं, आर्यन, जर हे पत्र तुझ्या हातात आलं असेल तर समज की अन्वी तुझ्या आयुष्यात आली आहे. आर्यनचे हात थरथरू लागले. पुढे लिहिलं होतं, तिच्यावर कधीही रागवू नकोस, कारण ती दोषी नाही. तिच्या आईने माझ्यासाठी एक मोठा त्याग केला होता आणि मी तिचं आयुष्य सुरक्षित ठेवण्याचं वचन दिलं होतं. आर्यनने पत्र पुढे वाचलं आणि अचानक थांबला. अन्वीने विचारलं, काय झालं? आर्यनने तिच्याकडे पाहिलं, पण काहीच बोलला नाही. त्याच्या हातात पत्राचा शेवटचा भाग होता आणि त्यावर एकच वाक्य लिहिलं होतं, आर्यन, तुझ्या आईच्या मृत्यूमागचं खरं कारण तुला अजून माहित नाही. हे वाचताच आर्यनच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. त्याची आई अनेक वर्षापूर्वी एका अपघातात मरण पावली होती, पण आता त्याच्या मनात पहिल्यांदाच संशय निर्माण झाला की तो अपघात खरंच अपघात होता का? आर्यनने आजीकडे पाहिलं. आजी, माझ्या आईचा मृत्यू अपघात नव्हता का? आजीच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, आर्यन, हे सत्य तुला कधीच कळू नये अशी माझी इच्छा होती. आर्यन म्हणाला, पण आता मला सगळं जाणून घ्यायचं आहे. आजीने अन्वीकडे पाहिलं आणि म्हणाली, मग आधी अन्वीला विचार, कारण तिच्या आईकडे त्या रात्रीचा शेवटचा पुरावा आहे. अन्वीच्या चेहऱ्यावर भीती उमटली. आर्यन तिच्याकडे पाहत म्हणाला, तुझ्या आईकडे माझ्या आईचा मृत्यूचा पुरावा आहे. अन्वीने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी मान हलवली आणि म्हणाली, हो, पण तो पुरावा माझ्या आईने माझ्यापासूनही लपवला आहे. आर्यनने तिचा हात धरला आणि म्हणाला, मग आपण दोघं मिळून तो शोधू. अन्वी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली, कारण पहिल्यांदाच आर्यनच्या आवाजात तिच्याविषयी राग नव्हता, तर तिची काळजी होती. पण त्याच वेळी घराच्या बाहेर एक काळी गाडी येऊन थांबली. गाडीच्या आत बसलेला एक अनोळखी माणूस फोनवर म्हणाला, आर्यनला सत्य कळायला सुरुवात झाली आहे. आता पुढचा डाव खेळण्याची वेळ आली आहे. आणि त्या क्षणी अन्वीच्या आईच्या हॉस्पिटलच्या खोलीत एक व्यक्ती शिरली. तिच्या हातात अन्वीचा फोटो होता आणि ती व्यक्ती हळू आवाजात म्हणाली, तुझ्या मुलीने लग्न करून मोठी चूक केली आहे. आता हे लग्नच तिच्यासाठी सगळ्यात मोठा धोका ठरणार आहे. आईने घाबरून डोळे उघडले आणि विचारलं, तू कोण आहेस? त्या व्यक्तीने चेहरा दाखवताच आईच्या डोळ्यात भीती दाटली, कारण तो चेहरा तिने 20 वर्षापूर्वी पाहिला होता आणि तिला वाटलं होतं की तो माणूस कायमचा या जगातून निघून गेला आहे. आता अन्वी आणि आर्यनच्या नात्याला प्रेमाची सुरुवात होणार की जुन्या रहस्यामुळे त्यांच्यात कायमचं अंतर निर्माण होणार? अन्वीच्या आईला भेटायला आलेला तो रहस्यमय माणूस कोण आहे आणि आर्यनच्या आईच्या मृत्यूचं खरं सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. तुम्हाला पार्ट 3 हवा असेल तर कमेंटमध्ये पार्ट 3 नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि नशिबाने बांधलेलं नातं या मालिकेचा पुढचा भाग चुकवू नका, कारण पुढच्या भागात पहिल्यांदाच अन्वीच्या आईसमोर उभं राहणार आहे ती व्यक्ती, ज्याला पाहून तिचं भूतकाळातील एक गुपित पुन्हा जिवंत होणार आहे. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करा.